नमस्कार, मी डॉक्टर सुरभी वैद्य, आयुर्वेदाचार्य, MBA इन क्लिनिकल रिसर्च, फंक्शनल मेडिसिन कन्सल्टंट अँड आयुर्वेदिक डायबेटॉलॉजिस्ट. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये मला जवळपास 250 केसेस मिळाल्या आहेत टाईप 2 डायबिटीस रिव्हर्स करण्याच्या. त्याच्यामध्ये रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचा, त्यांचे शुगर पण कमी होते आहे. पण मला जे काय आढळलं ते निरीक्षण मी तुम्हाला इथे या व्हिडिओद्वारे सांगते आहे की एक्सरसाइज किती करायचा, कोणत्या वेळी करायचा, ह्याच्यामध्ये बरीच मतांतरं असतात. आता डाएटवर लोक सेटल झालेली आहेत, मेडिसिन्स ते वेळच्या वेळी घेत आहेत, स्ट्रेस लेवल ज्याचा त्याला असतोच ते आपापल्या परीने कमी करण्याचा प्रयत्न करतायत. राहिला प्रश्न एक्सरसाइजचा. या अगोदरच्या व्हिडिओत पण आपण एकदा सांगितलेलं आहे की आयुर्वेदानुसार दररोज 3 किलोमीटर चाललं तरी पुरेसं आहे. चालणं हा एक महत्त्वाचा व्यायाम आपल्याला करायचाच आहे. नंतर आहे स्टेपिंग. आता रोजच्या रोज आपण 10 जिने चढायला जाऊ शकत नाही किंवा चढवूही शकत नाही, आपल्या हार्टवर तेवढं लोड येईल. तर आपल्याला काय करायचं आहे, घरच्या घरी जो अगदी छोटा स्टूल असतो त्याच्यावर आपण मोजून 5 मिनटं टायमर लावून स्टेपिंग करायचं आहे. म्हणजे जे रुग्ण इथे येतात क्लिनिकमध्ये, ज्यांची शुगर जास्त असते, 300च्या वर असते, अशा रुग्णांना आम्ही केवळ 5 मिनटं स्टेपिंग करायला सांगतो आणि 5 मिनिटांनी त्यांची शुगर आपण चेक करतो, तर ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली असते. म्हणजे होतं काय की तुमच्या रक्तात साखर असते, पण तुम्ही तुमच्या मसल्स वापरतच नाही, त्यामुळे ती साखर रक्तातच राहते. जेव्हा आपण स्टेपिंग करतो, आपण चालतो, तेव्हा ती साखर मसल्सद्वारे वापरली जाते आणि रक्तातली साखर कमी होते. हा तुम्ही पण अनुभव घेऊ शकता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही योगासनं आहेत. अगदी मोजके 3च योगासनं मी तुम्हाला सांगते की ज्याने पॅनक्रियाजवरती दाब येतो आणि पॅनक्रियाजला ताण मिळतो. कुठलंही आसन करताना त्या अवयवावर येणारा दाब आणि तिथे मिळणारा ताण, या 2 गोष्टींकडे आपलं व्यवस्थित लक्ष पाहिजे. जे योगाभ्यास रेग्युलर करतात त्यांना या गोष्टी निश्चितच माहिती असतील. तर आपल्याला सगळ्यात पहिले करायचं आहे, जे साधारण वॉर्मिंग अपचे एक्सरसाइजेस असतात, लुझनिंग किंवा संधी संचलन म्हणतात, ते करून घ्यायचं आहे. मग पोटाच्या बलावर झोपून आपल्याला करायचं आहे धनुरासन. आता धनुरासन बऱ्यापैकी कठीण आहे. तुम्ही कधीच केलं नसेल तर पहिल्या गोमध्ये तुम्हाला ते जमणार नाही. तर असा अट्टहास नको की मला अगदी परफेक्ट जमलं पाहिजे. अगदी पूर्वस्थितीतलं जरी तुम्ही केलं धनुरासन तरीही चालण्यासारखं आहे. पण कोणतंही आसन हे 3 मिनटं तरी एका ठिकाणी तुम्ही ते स्थिर आसन ठेवून त्याचा अनुभव घेतला पाहिजे, तर त्या आसनाला अर्थ असतो. तर धनुरासन तुम्ही आकृतीमध्ये बघताच आहात. फक्त पोटाच्या म्हणजे नाभीच्या भरोशावर तुम्ही तुमचं पूर्ण शरीर असं तोलून धरलेलं असतं आणि मणिपूर चक्राला अतिशय चांगलीच चालना त्याच्यामुळे मिळालेली असते. आणि ह्या गोष्टींमुळे इंटरनल ऑर्गन्सला सुद्धा एक चांगल्यापैकी एक्सरसाइज मिळतो. त्यामुळे धनुरासन आपण एक करायला हरकत नाही. दुसरं आपण बघूया सर्वांगासन. सर्वांगासन करायला जरासं कठीण आहे. काटकोनामध्ये बॉडी उचलून मग ती पूर्ण वर घ्यायची आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे आणि दोन्ही कोपऱ्यांचा खालून सपोर्ट द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये जे अवयव येतात हृदयाच्या लाईनीतले आणि त्याच्या खालचे, तिथे चांगल्यापैकी दाब मिळतो. तर पॅनक्रियाजवर दाब येणारा हा डायरेक्ट एक्सरसाइज आहे, हे डायरेक्ट आसन आहे. परत तसंच की तुम्हाला सुरुवातीलाच हे 3 मिनटं करणं जमणार नाही. कोणाच्या तरी सपोर्टने, कोणाच्या तरी सहाय्याने हे तुम्ही करा. आणि तिसरं आहे अर्धमत्स्येंद्रासन. ह्याच्यामध्ये तुम्ही बघताच आहात की बॉडीला अतिशय चांगल्यापैकी ट्विस्ट मिळालेला आहे, पीळ मिळालेला आहे आणि हे आसन दोन्ही बाजूंनी करायचं आहे. तर मित्रांनो, आता आलं का तुमच्या लक्षात सिक्वेन्स की चालणं तुम्हाला कंपल्सरी आहे. 3 किलोमीटर तुम्ही चाला. कोणी त्याला 20 मिनटं होईल, कोणी 30 मिनटं घेतील, कोणाला 1 तासही लागू शकतो. तुम्ही स्टेपिंग करा 5 मिनटं. ह्या 2 गोष्टी मस्ट आहेत. आणि हे जे 3 मी तुम्हाला वेगवेगळे योगासनं दाखवलेले आहेत
त्याच्यापैकी कोणतंही एक तुम्हाला रोज करायचं आहे 3 मिनिटांसाठी. म्हणजे आता तुमचा एक्सरसाइजचा वेळ पण डिव्हाइड केला गेला आहे. नुसतंच चाललं नाही आहे, नुसतं स्टेपिंग नाही आहे आणि नुसतेच योगासनं पण नाही आहे. जर का तुम्ही स्वतःला रोज एक 45 मिनिटांचा वेळ दिला, सकाळी 20 मिनिटं, संध्याकाळी 25 मिनिटं किंवा व्हाईस वर्सा, तर तुमची टाईप 2 डायबिटीज जो आहे तो चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये येणार आहे. ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि काही प्रश्न असतील आमच्या प्रोग्राममध्ये एनरोल होण्याबाबत तर खाली आम्ही लिंक दिलेली आहे, त्याच्यावर आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.